प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड नाऊ वी आर गोइंग टू मेडिटेट साम 91 वर्स 9 to 11. स्तोत्रसंहितेचा 91 अध्याय 9 ते 11 वचन आज आपण पाहणार आहोत. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला आपले निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतास आज्ञा देईल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. बायबलचं हे वचन खरंच खूप सुंदर आहे. वचन काय सांगते की परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला आपले निवासस्थान केलं आहे, राहण्याचं ठिकाण केलं आहे, संकट समय लपण्याचं ठिकाण बनवलं आहे. देवाला आपण आश्रयस्थान बनवलं आहे म्हणून कोणतेही अरिष्ट आपल्यापर्यंत येणार नाही, कोणताही व्याधी आजार दुखणं, कोणतंही संकट आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत येणार नाही. का येणार नाही? कारण आपण देवाला आपलं आश्रयस्थान, आपली राहण्याची जागा बनवलं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाला आपलं आश्रयस्थान, राहण्याची जागा बनवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा देवाचे देवदूत आपलं प्रोटेक्शन करतात. देव त्याच्या देवदूतांना आपलं प्रोटेक्शन करण्याची आज्ञा देतो. म्हणून सतत तुम्ही आज तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा की परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझा आश्रयस्थान आहे. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने आज कन्फेस करा, कबूल करा. ज्यावेळेस तुम्ही असं कन्फेस कराल, कबूल कराल, तेव्हा विश्वास ठेवा की कोणतंही संकट, कोणताही आजार, कोणताही व्याधी, कोणतंही दुखणं तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येणार नाही. कारण देवाचे देवदूत तुमचं संरक्षण करणार आहे, तुमचं प्रोटेक्शन करणार आहे. आज तुमच्या शरीरामध्ये व्याधी असेल, रोग असेल, अनेक रोग तुमच्या शरीरामध्ये असतील, खूप रोगाने तुम्ही आज त्रासला असाल, तर फक्त सतत तुमच्या मुखाने आज तुम्ही कन्फेस करा की परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा. आणि विश्वास ठेवा की तुमच्या शरीरात कोणताही आजार, कोणताही दुखणं, कोणताही व्याधी राहणार नाही, कोणतंही संकट, कोणतंही अरिष्ट तुमच्या तंबूपर्यंत येणार नाही. कारण देव त्याच्या देवदूतांना पाठवून तुमचं संरक्षण करेल. म्हणून आज तुम्ही सतत तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा की परमेश्वर माझं आश्रयस्थान आहे, परमेश्वर माझं राहण्याचं ठिकाण आहे, परमेश्वर माझा गड आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट माझ्यावर येणार नाही. असं सतत रात्रंदिवस तुम्ही तुमच्या मुखाने हे वचन कन्फेस करा, कबूल करा. आणि विश्वास ठेवा की कोणताही व्याधी तुमच्या शरीरामध्ये राहणार नाही. आज खूप त्रास तुमच्या शरीराला होत असेल, खूप साऱ्या व्याधी, खूप सारे दुखणं तुमच्या शरीरामध्ये असतील, पण विश्वास ठेवा की देवाज नक्कीच तुम्हाला बरं करेल. म्हणून तुमच्या मुखाने आज सतत कन्फेस करा, कबूल करा की परमेश्वर माझा आश्रय आहे. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुती धन्यवादित येशू राजा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे येशू राजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते येशू राजा. सुंदर असं प्रॉमिस, सुंदर असं गोड वचन प्रभू येशू बाप्पा, तुझ्या मुखातलं वचन देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते येशू राजा. हो दे बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू येशू बाप्पा. आणि त्यांच्या शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी नासरेत कर येशू, तुझ्या नावात आज निघून जाऊ दे. हो दे बाप्पा, तू त्यांचं आश्रयस्थान बन प्रभू येशू बाप्पा. आणि कोणतंही संकट, आजार, दुखणं, व्याधी त्यांच्या तंबूजवळ येऊ देऊ नको येशू राजा. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत बाप्पा, ऍडमिट आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू येशू बाप्पा, आणि तू त्यांना बरं कर, स्पर्श कर दे बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू येशू बाप्पा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय देव बाप्पा, तुझं वचन कन्फेस करत आहेत प्रभू येशू बाप्पा, मुखाने कबूल करत आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. सर्व आजार, दुखणं, व्याधी ह्या क्षणी प्रभू येशूच्या नावात शरीराला सोडून निघून जाऊ दे. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. माझा विश्वास येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.